महाराष्ट्रानं आशियातलं सर्वात मोठं विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून 16 गिगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. मुख्यमंत्र्यांची दाओस इथं माहिती. दाओस परिषदेत तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड पेण ग्रोथ सेंटरची घोषणा. 1 लाख कोटींहून अधिक परदेशी गुंतवणूक येण्याची मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली अपेक्षा. पुढील 5 वर्ष भारताचा विकास दर 6 ते 8% दरम्यान राहणार. भारत कृत्रिम बुद्धिमत्तेचं केंद्र म्हणून विकसित होत असल्याचं अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर करणार नाही, मात्र याविषयी त्वरित वाटाघाटी व्हाव्यात. डोनाल्ड ट्रम्प यांनी दाओस इथल्या भाषणात व्यक्त केली अपेक्षा. दहशतवादासारख्या सामायिक समस्यांना तोंड देणारा स्पेन आणि भारतानं परस्परांसोबत अधिक सहकार्यानं काम करण्याची गरज डॉक्टर जयशंकर यांनी केली व्यक्त. अटल निवृत्ती योजनेला वर्ष 2030-31 पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाची मुदतवाढ. सिडबीला 5,000 कोटींचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा. मनसेवर टीका करत वरिष्ठांनी स्थानिक नेत्यांवर कारवाई करण्याची संजय राऊत यांची मागणी. कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार. एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत निर्णय. आणि नागपूर इथल्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचं न्यूझीलंडसमोर 239 धावांचं आव्हान. नमस्कार. 9:30